मित्रांनो, कॅप्टन्सीचा टास्क जिंकायसाठी अरबाजची निकी तंबोलीची टीम एक अशी घटना केली इथं अभिजित संघ, ते पाहून तुम्ही पण शॉक होणार आहात। हा मित्रांनो, घरात नाही का जमला कॅप्टन्सीचा टास्क बघायला मिळणार आहे। आजच्या एपिसोडमध्ये घरात 2 बोटी आलेल्या आहेत, यांना मोती एकत्र करायची आहेत आणि एकेकाला बाहेर काढायचे आहेत। आजच्या एपिसोडमध्ये निकी तांबोली, वैभव, जान्हवी यांची जेवढी पण टीम आहे ना, ते सगळे आजच्या एपिसोडमध्ये इथं भागदौडच्या टास्कमध्ये इथे सगळ्याला धक्कामुक्की देण्यात इथं आलेले आहेत। हा मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये जे टास्क होणार आहे ना, ते पूर्ण भागदौडचा टास्क होणार आहे। इथून पडा त्या राऊंडमध्ये बॉल घ्या, इकडे या तिकडे जा तिकडे, लई भागदौड या टास्कमध्ये आम्हाला बघायला मिळणार आहे। आणि या टास्कमध्ये जे अभिजितची टीम होती ना, ते खूप जास्त मेहनत करू लागली आणि अभिजितला नाही का इथं अरबाज धक्का दिली। अभिजित इथं दिशा पडलेला आहे आणि अभिजितच्या पायात नाही का मोच आली, अभिजित तिकडेच रडत बसला। हा मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये अभिजितच्या पायाला नाही का लई जोरची चोट लागली। अरबाज नाही का आजच्या एपिसोडमध्ये खूप जास्त धक्कामुक्कीला आलेला आहे। तर निकी पण म्हणाली अरबाज मार मार, यांना कसं पण टास्क जिंकू देऊ नको। मित्रांनो, निकीच्या बोलण्यामध्ये अरबाज इकडे येतो आणि सगळ्याला धक्कामुक्की द्यायला लागलेला आहे। या टास्कमध्ये आम्हाला निकी तांबोळी, अरबाज, वैभव यांची जोडी पण टीम आहे ना, ते काही पण करणार आहे या टास्क जिंकायसाठी। कारण पहिल्या वीकमध्ये यांना कॅप्टन्सी नाही भेटली, आता ये नाही का कॅप्टन्सी जिंकायसाठी आपले सगळे हदे पार करालेत। इथं अभिजितला खूप मोठी चोट आलेली आहे। अभिजित नाही का यांच्या ग्रुपमधला मेन मेंबर आहे, ते जखमी झाल्यानं आता ते कसं टास्क पूर्ण करेल यांना माहीत आहे निकी तांबोली अरबाजला। म्हणून नाही का आजच्या एपिसोडमध्ये अरबाज त्यांची टीम इथं अभिजितला टार्गेट बनवणार आहे। आजचा एपिसोड बघायला आम्हाला लई जास्त मजा येणार आहे। या टास्कमध्ये लई मोठा कल्ला होणार आहे। आता बघू दे टास्क कोण जिंकते काय नाही का। अभिजितला चोट जास्त आली काय, ते टास्कचा बाहेर बसतात खेळतात, ते आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये कळेल। जर मला कोणती पण अपडेट आली तर मी सगळ्यात पहिले येऊन तो व्हिडिओ टाकणार आहे। याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती भेटणार आहे।